आता तू एवढी इकडनं तिकडनं तिकडनं इकडनं अशी उडत असतेस, पण कधी एक स्वतःला काम करण्यासाठी किंवा असं कधी वाटतं का की नाही यार मला थोडीशी स्थैर्यता आणायला पाहिजे किंवा कधी कधी पीस ऑफ माइंड लागतो, तर त्याकरता तू काही मेडिटेशन्स करतेस का? तुला त्याची आवड आहे का की नाही तुला फक्त फिजिकली ऍक्टिव्ह असणं आवडतं किंवा त्याच्यासाठी मग तू काय करतेस? मी हल्ली चालू केलंय. मी जेव्हा एक्सरसाइज करते ना कम्प्लीट, त्याच्यानंतर मी 5 मिनिटं एव्हरी डे 5 मिनिटं मी डोळे मिटून शांत बसते. सगळे एक्सरसाइज झाले, आपले स्ट्रेचेस करून कूल डाऊन सुद्धा झालं ना, कूलिंग डाऊन, की मी 5 मिनिटं करते म्हणजे मेडिटेशन. तेवढीच मी बसू शकते. फार तर मी 2 पानं रात्री वाचते. माझ्या 2 ते 4 पानं मी वाचते बुक्सची. ओके. मला रात्री फिल्म्स बघायची सवय, ते मी बघतेच. पण मी त्याच्या आधी हल्ली वाचायला सुरुवात केली काही महिन्यांपासून, त्यांचे 1-2 वर्षांपासून पण चालेल. तर कन्सिस्टंट राहत नाही, पण मी खूप रेग्युलरली, मी जेव्हा एक्सरसाइज ज्या दिवशी करते त्या दिवशी मी हे करतेच करते आणि ऑलमोस्ट मी प्रत्येक दिवशी एक्सरसाइज करते. त्यामुळे मेडिटेशन मला नाही होत, मी खूप प्रयत्न केला. नाही शक्यच नाही. तू त्यापेक्षा विचारच करू शकत, पण म्हटलं नेव्हर नो, थोड्या दिवसात मी भेटले नाहीये, विचारून बघूया की सुरुवात काही केली आहेस का. मी काय करते, मी गाणं लावून नुसतं एवढं जरी केलं ना बसून तरी मला, पण ते पण मेडिटेशनच आहे ना, जस्ट बीइंग विथ युअर सेल्फ अँड फ्लोईंग विथ म्युझिक. बट आय थिंक हे सगळं हॅ हो वगैरे अपार्ट, आय थिंक इट्स टाइम दॅट वी नीड टू ॲट दिस एज थोडं स्लो डाऊन होण्याची खूप गरज आहे. मला सगळे सांगतात स्लो डाऊन हो, कारण काय होतं, पण होणार आहेस का तू? अरे यार प्रॉब्लेम काय माहिती आहे ना, इथून वाटतच नाही ग की आय एम 50 आता. दुसरं इथून नाही वाटत आणि टचवूड, तिसरं फिजिकली मला अजून जाणवत नाही. टचवूड एनर्जी वाईज म्हणशील तर नाचायला मला तेवढीच एनर्जी अजून जाणवते.